नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ठेच्यापासून वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ते 300 ग्रॅम मी वांगे घेतलेले आहेत। वांगे कशी घेतली होती, मोठी मोठीच घेतली होती बघा, असे तुकडे करून घेतलेले आहेत लांबडे। आता हे जे पाकळ्या केले त्याचे दोन दोन पण तुम्ही करू शकता बरं का। म्हणजे मोठं जर नको असेल ना तुम्हाला तर जे दोन दोन जरी केले तरी चालतील किंवा तीन तीन जरी केले तरी चालतील। काळे पडतील म्हणून मी असे पाण्यामध्ये ठेवले आहेत। हे उलटी बाजू झाली की बघा असे काळे होतात मग पाण्यातून बाहेर निघाल्यानंतर। आता साहित्य काय काय घेतलं, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची देठं पण घेतलेली आहेत। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे हलकंसं भाजून घेतलेले आहेत। 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 आहेत, त्या पण मी अशा भाजून घेतलेल्या आहेत, तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे एवढं आपल्याला वाटण करून घ्यायचे, दरदर करून घेतले बघा, पेस्ट करायची नाही। आणि ह्यात पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केला नाही, बंद चालू करून घेतलेला आहे। तवा गरम करत ठेवलेला आहे। हा तवा आहे लोखंडाचा, ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकलेलं आहे मी, अर्धी पळी आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे जिरं, त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर, कारण की आपण हिरव्या मिरचीचं बनवणार आहे। त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा। आता जर तुम्ही कांदा खात नसेल ना तर नाही टाकला तरी चालेल, आणि जर तुम्ही कांदा खात असेल तर जरूर टाका, आणि एक टोमॅटो जरी ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालेल बरं का। आता हे भाजून घेते चांगलं। कांदा हलकासा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया, आणि त्याच्यामध्ये टाकायचं हे आपण वाटण केलेलं सगळं टाकून घेते। वाटण सगळं मी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं मिडियम गॅसवर परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं 1-2 मिनटं एकसारखं। त्यात टाकणार आहे 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट, ते पण काय केलेलं आहे भाजून कुटून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही आवडत तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं। त्याला मिक्स करून घेते, मस्त असं मिक्स बी करून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर परतून पण घेतलेलं आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तर अजून चालू शकतं। यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया। गॅस बारीक केला आहे मी आता, आणि त्याच्यामध्ये आता आपण ही वांगी टाकून घेऊया। वांगी टाकून घेतलेली आहेत। वांग्याचं तर खूप रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही असं पण एकदा करून बघा। चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यावर थोडंसं पाण्याचा शितोडा मारायचा, नाही मारला तरी पण चालेल बघा एवढाच, ह्याच्यापेक्षा जास्त मारायच्याला गरज नाही आहे। गॅस एकदम बारीक करायचा, कारण हा लोखंडी तवा म्हणजे खूप असं जाड गरम होतो ना, त्यामुळे एकदम बारीक गॅसवर मी करणार आहे। ह्याचं ठेवायचं एकदम आपल्याला पॅक झाकण। 10 मिनटासाठी बारीक गॅसवर मी झाकण ठेवणार आहे। एकदा हलवायचं याला। 10 मिनटं बघा मी बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं, एकदम पॅक झाकण आहे। हे बघा, ह्याची झाकणाची जी पाणी सुटतं की नाही अशा पद्धतीत, ती पण ह्याच्यामध्ये उतरलं जातं बघ। तर त्यासाठी पाणी जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं। एकदा हलवायचं, कारण की आपण एकदा पण हलवलं नाही, फक्त 10 मिनटं झालेले, आणि 10 मिनटामध्येच बघा एवढं वांगं शिजलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये। परत आता आपण याला झाकण ठेवूया 10 मिनटासाठी, पॅक झाकण ठेवायचं असं। परत 10 मिनटं मी झाकण ठेवलं होतं बघा, झाकण एकदम पॅक आहे ना, अशी पाणी सुटलं की असं पाणी गळतं बघा त्यामध्ये। आणि वांगं जर म्हणाल तर एकदम मस्त शिजले गेले, बघितलं देठाची बाजू वगैरे सगळी शिजली गेलेली आहे। एक तर छान होतं हे। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा चवीला, कारण की खरड्याचं म्हणजे ठेच्यापासून जरी बनवलं म्हणलं तरी पण चालू शकतं। चवीला खूप छान लागतं बरं का, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।